धन्य होत चालल्या मुक्या बोल भावना, शापमुक्त जाहल्या जुन्या सखोल वेदना. धन्य होत चालल्या मुक्या बोल भावना, शापमुक्त जाहल्या जुन्या सखोल वेदना. तरंगना उठो जळी नितांत ऊन कोवळी, आसपास वावरे जशी अमूर्त प्रेरणा. निसंग होना संग हा आरंभ हा, आरंभ हा, आरंभ हा, आरंभ हा, आरंभ हा, आरंभ हा. आई वडिलांची पुण्याई इतक्या सहजासहजी लाथाडायची नसते. अरे देव विचार करूनच सर्व काही देत असतो, त्याचा असा अपमान करायचा नसतो. मला तुला भेटायचं. कुठे? एक काम कर, मी सध्या जिथे राहतोय ना तिथे भेट. चालेल. आपल्याकडे काम करणारे प्रकाश दुरी हल्ली दिसत नाहीत. हा, त्याने राजीनामा दिला. दिला नाही, घेतला. हकलवून लावलंय त्यांना. म्हणजे त्यांना एका प्रोजेक्ट संबंधी माहिती द्यायला सांगितली. नाही, त्यांनी ती माहिती दिली, पण त्यांनी ती माहिती नाही दिली जी मी मागितलेली. त्यांनी ती माहिती दिली जी फडकमकरांनी मागितली. मी त्यांना सांगितलं की माहिती बदला, पण त्यांनी चक्क नकार दिला. ते म्हणाले की नाही, मी असं करणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल. अहो, ते चक्क माझी तक्रार करायला गेले भडकमकरांकडे. पण ते भडकमकरांकडे पोहोचण्याआधी धुरी कसे चुकीचे आहे मी त्यांच्या मनात भरवून दिले. ते भडकमकरांकडे गेल्या गेल्या भडकमकरांनी त्यांचा राजीनामा मागितला आणि माझं काम झालं. आणि ते या ऑफिसमधून डायरेक्ट बाहेर. यातून तुम्हाला काय कळलं? विनाशकाले विपरीत बुद्धी. तू मला धमकी देतोयस? ठेव, धमकी वगैरे काही नाही. मी तुम्हाला फक्त एक कथा सांगितली. त्या कथेची पटकथा, संवाद कसे लिहायचे तुम्ही तुमचं ठरवायचं. आणि हा, जमत नसेल ना तर सरळ कथेचा दी एंड करा. हे बघ राहुल, त म्हणजे ताक आणि शीतावरून भाताची परीक्षा करणं हे मला तू शिकू नको. तू जेवढे पावसाळे बघितले नसतील ना, तेवढा इमानदारीचा घाम आम्ही या अंगावरनं गाळलाय. तू सरांविरोधात कारस्थानं करतोय म्हणजेच काय, हल्लेल्या ताटात थुंकतोय. खूप सभ्य भाषेत बोलवणार आहे मी ते. या कथेचा दी एंड तरच करतो. कथेचा दी एंड व्हायला कथा माहीत तर असायला हवी, कारण ती कथा मी सांगितल्याशिवाय सरांना कळणारच नाही. कारण ती दुसऱ्या कोणी सांगितली ना तर ती त्याच्या डोक्यात शिरणारच नाही. कारण त्या कथेचा खरा लेखक मी आहे. होईल, या कथेचा दी एंड नक्कीच होईल. बरं, जाऊ दे, ही कथा बिथा जाऊ दे. तुम्ही फक्त मी सांगितलं तेवढं करा.
तुमच्या सगळ्या फायनान्सच्या फाईल मला आणून द्या. देणार नाही. खूप महागात पडेल हं तुम्हाला. महागात पडेल. स्वस्तातल्या वस्तू विकत घ्यायची मला सवय नाही आहे रे राहुल. फार फिल्मी होता तुम्ही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायची सवय नाही आहे आपल्याला. वा. हॅलो सर. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, फायनान्सची कुठलीही फाईल राहुलला दाखवल्याशिवाय माझ्याकडे पाठवायची नाही. इज दॅट क्लिअर? ठेवा फोन. सर स्वस्तातल्या वस्तू विकायची सवय नाही आहे मला. राहुल, अरे काय चाललंय तुझं? काय ऐकतोय मी हे? साहेबराव, माझ्या केबिनला नॉक केल्याशिवाय आत यायचं नाही. अरे ते राहू दे रे. मला आधी हे सांग की तू आपलं गोरेगावचं प्रोजेक्ट कॅन्सल करायला सांगितलंयस का? हो. अरे पण का? का म्हणजे मला नाही आवडलं म्हणून. नाही आवडलं? अरे पण ते साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांचं ते स्वप्न आहे नाही होत. आणि लेट मी क्लिअर, त्यांची स्वप्न पूर्ण करायला बसलो नाहीये मी इथे. राहुल, मलाही माझी स्वप्न आहेत आणि मला ती पूर्ण करायची आहे. अरे पण त्या प्रोजेक्टमुळे साहेबांना जवळपास 1,500 ते 2,000 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. पण हेच प्रोजेक्ट रिजेक्ट करून मला 2 ते 3,000 कोटी रुपयांचा फायदा होणार. ताप आहेस तू. अरे तापाची जात आहे तुझी. अरे नाही, तुझ्यासारख्या तापाला पायाखाली चिरडून मारलं ना तर नावाचा साहेबराव नाही मी. सापाला मारण्यासाठी जंगलात जावं लागतं. साप नाही आहेत तुमच्याकडे. साहेबराव, सापाला शोधायला जंगलात जायची काही गरज नाही आपल्याला. कारण सापच आपल्या तावडीत सापडला. चुकताय, पुन्हा चुकताय. ती सापाची फक्त कात आहे. कात. खरा साप तर अजून बेळातच आहे. तो निघायच्या आधी पळा, नाहीतर आउट. भूषण, अरे तू साहेबराव, तुम्ही? कसा आहेस तू? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? कसलं काय, आमचं काही खरं नाही रे. रस्त्यावर यायची वेळ आली. आमचीच नाही, अगदी साहेबांची सुद्धा. हे सोडा होतं. अहो, ती बाई घरात असल्यावर अजून काय होणार? नाही नाही, त्या बाईमुळे नाही रे. दुसरा एक माणूस आहे. का म्हणून? कोण? राहुल. राहुल सिंघानी. राहुल सिंघानी? तर तो
साहेबराव, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, मी करतो काहीतरी. अहो, तुम्ही आमच्यासाठी इतकी वर्ष मेहनत केली, ती मी अशी वाया घालवू देणार नाही. अहो, तो कालचा मुलगा राहुल, तो आपल्याला म्हणतोय रस्त्यावर आणणार नाही. अहो, त्याला असा धडा शिकवीन ना, तो भडकम करातला भ देखील उच्चारायला घाबरेल. मला फक्त एवढंच सांगा, त्याचं ऑफिस कुठे? इकडे म्हणजे सत्यजित अपार्टमेंट आहे ना, त्याच्या 3ऱ्या फ्लोअरला. ठीक आहे, मी जातो तिथे. पण सर, तो तिथं नसेल आणि मोठ्या साहेबांकडे असेल तर? मग मी एक काम करतो, मी डायरेक्ट तिकडेच येईल. ठीक आहे. या या साहेब, या बसा. तोपर्यंत मी मालकाने बोलून आणतो. साहेब बसा, तुम्ही मालक येत आहेत. तोवर तुम्ही काय चहा कॉफी घेणार का? काही नाही, काही. बर. नमस्कार. बसा बसा बसा. काय काम काढलं? सर ते काय ते? त्या आधी गोष्ट लक्षात ठेवा, मी मगाशी काय म्हटलंय ते विसरू नका. येस सर. बोला. सर, हे काय चाललंय सर? हे कुठे काय चाललंय? म्हणजे सर, जे राहुल जे करतोय ते सगळं आपल्याला मान्य? होय, तो चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करणारी माणसं मला खूप आवडतात. सर, तो कसलं चांगलं काम करतोय? उलट तो तर तुमच्या विरोधात काम करतोय. माझ्या विरोधामध्ये तो काहीही करू शकत नाही. हो सर, असं काय करताय? तुमचं सर ते ड्रीम प्रोजेक्ट जे गोरेगावला सुरू होणार होतं, बहुतेक तो रिजेक्ट करतोय आणि ते दुसऱ्याला देतोय. एकतर तो तसं करू शकत नाही आणि तसं तरी केलं तर त्यात कंपनीचाच फायदा आहे. हो सर, असं काय तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय? खरंच सर, तो तुमच्या विरोधात कारवाया करतोय. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. त्याच्या कामाची पद्धत जर तुम्हाला पसंत नसेल, तो जे काय करतोय ते तुम्हाला जर आवडत नसेल, तर तुम्ही कंपनी सोडू शकता. अजिबात नाही. ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, भूषण परत आला. मी घरी परत आलेलो नाही, तर राहुलला शोधण्यासाठी आलो. राहुलचा शोध कशासाठी? नाही, तो सापडल्यावर कळेलच ना तुम्हाला. पण तुझा त्या राहुलशी काय संबंध? तो माझ्या हातात सापडला ना की कळेलच तुम्हाला. राहुल बद्दल जे काय सांगायचं ते तुला मला सांगावंच लागेल, कारण तो माझा एम्प्लॉई आहे, विसरू नको. एवढा जर का फुलका असेल ना तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजचा, तर जे खरंच घाम घालतायत ना तुमच्या कंपनीसाठी, त्यांची काळजी करा. हे बघ, कोणासाठी काळजी घ्यायची आणि कोणाची काळजी घ्यायची नाही ते तू मला सांगायची गरज नाही, कळलं? अहो बाबा, पण तोच माणूस तुमचा विश्वासघात करतोय. तो माणूस माझा विश्वासघात करूच शकत नाही. तर त्यांनी आपलं ते गोरेगावचं साहेबराव, आम्ही दोघं बोलत असताना मध्ये बोलण्याची गरज नाही. हेच केलेत तुम्ही. प्रत्येक वेळी आपल्या माणसांची तोंड बंद केली आणि अशाच वागण्याने त्या विश्वासू प्रकाश धुरीला देखील कामावरून काढून टाक. अरे बा, आपल्या ऑफिसची बरीच माहिती गोळा केलेली दिसते. एवढी जर काळजी होती ऑफिसची तर सांभाळायचं होतं ऑफिस. हो, सांभाळणारच आहे. आपलं ऑफिस यापुढे मीच सांभाळणार. पूर्वी जसं वातावरण होतं ना चांगलं, तसंच पुन्हा निर्माण करणार आहे. काय म्हणालास तू? परत बोल. मी पुन्हा आपलं ऑफिस सांभाळणार.
सांभाळणार होता तर सगळं सोडून गेलासच का तू? बाबा जाऊ दे ना आता. मला त्या विषयावरती आता चर्चा नको आहे. आणि मी आता आलोय ना परत. साहेब ते आलेत आता. साहेबराव पाटील, मला वाटतं ऑफिसमध्ये खूप कामं खोळंबली आहेत. तुम्ही निघालात तर बरोबर. या. बाबा तो राहुल कुठे आहे आता? नाही म्हणजे त्याने तुमचा इतका विश्वासघात. नाही, त्यांनी काही केलेलं नाहीये. काय? हो, ते सगळं एक नाटक होतं तुला घरी परत आणण्यासाठी. काय? हो, तू परत घरी यायला हवा होतास मला. सगळे प्रयत्न करून थकलो होतो मी. अशा वेळेला माझ्या मदतीला एक मुलगी धावून आली. तिनेच हा सगळा प्लॅन बनवला. तिने तो प्लॅन दिव्याला सांगितला, तिनं मला, आणि मग आम्ही सगळेजण त्या प्लॅन मध्ये सामील झालो. सगळेजण म्हणजे मी, दिव्या, राहुल. राहुल राहुल हाय. हाय. माझा मुलगा भूषण. पण मग बाबा हे सगळं जिने प्लॅन केलं ती मुलगी कोण? मीच ती. पूनम तू? तुला सांगतो भूषण, आपलं घर पुन्हा आनंदात राहावं, सगळे हसत खेळत राहावेत म्हणून या मुलीनं जीवाचा आटापिटा केला. म्हणून मी निर्णय घेतलाय, या मुलीला मी या घरची सून बनवणार आहे, कायमची ठेवून घेणार आहे तिला. धन्य होत चालल्या मुक्याहून भावना. दिव्या, आज किती आनंदाचा दिवस आहे ना. माझी सगळी मुलं बाळ एकत्र आली. सेलिब्रेट. मी निघू? अरे वेड्या, निघतोस कुठे? या सगळ्या कथानकाचा मूळ सूत्रधार तू आहेस, हिरो आहेस तू. दिव्या, आजपासून आपल्या आयुष्याला आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करूया. हा.